MSCBने सांगितलं, MSCBने ही लाईन काल बंद करून टाकली. तापी नदी किती नॅचरल हे होता, पाणी आला असेल, नॅचरल ड्रेनेज असेल, होल्स वगैरे केलं पाणी काय काय पहिला विषय की याच्यामध्ये स्ट्रक्चरल स्टेबिलिटी, सॉइल बेस कुठपर्यंत आहे जर असं बघा. बिल्डिंग आता हायएस्ट प्रायोरिटी हे खूप माती घातलेलं आहे आणि याच्यामध्ये मला वाटत नाही की त्यांनी बेस पण फारसा घेतलेला असेल. तरी या हार्ड रॉकपर्यंत नाही. आपल्या बिल्डिंगमध्ये जो माती बिल्डिंग केला आहे त्याच्यानंतर त्यामुळे पोल जातो का कुठपर्यंत जातो उसके बाद फिर टेस्टिंग झाल्यानंतर तुम्हाला मदत पाहिजे असेल PWDची मदत पाहिजे. स्ट्रक्चरची एक बार पूर्ण इन्स्पेक्शन करून त्याच्यामध्ये आर्किटेक्टची मदत पाहिजे. भुसावळ शहरमध्ये सतत पाऊस सुरू आहे आणि त्या परिस्थितीमध्ये 3 रो हाऊसेस होते जो कळ कोसळलेले, जो बिलकुल तापी नदीच्या जवळ असलेले असं भागमध्ये आहे. या ठिकाणी अगर आपण सॉइल स्टेटा पाहताय तर सॉइल स्टेटामध्ये आपल्या लक्षात येतं की या ठिकाणी रिटेनिंग वॉल करून त्याच्यामध्ये मटेरियल इनफिलिंग करून त्या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे. एक प्रकारे कन्स्ट्रक्शनमध्ये एक प्रकारे पायलिंग करावं लागतो आणि म्हणजे हार्ड रॉकपर्यंत त्याच्या आपल्याला बेस धरावं लागतो. त्या केलेला असं दिसून येत नाही. आणि एक कन्स्ट्रक्शन पिरियडमध्ये ज्यावेळेस जो काही बिल्डर असेल त्याला हा जबाबदारी त्यांची असतो आणि तो नगरपालिकेला या ठिकाणी 3-4 सूचना माझ्या वतीने देण्यात आलेल्या आहे. सर्वप्रथम आहे की याचा जो बिल्डिंग जो कोसळले त्याच्यामध्ये जो बिल्डर आहे त्याला आणि प्लस जो त्या ठिकाणी त्यांनी जो बांधकाम केलं त्यांना जो मालक होते त्यांना नोटिसेस इश्यू करणं गरजेचं आहे की आपण म्हणजे जो काही अज्युम्ड असतो ते सगळे त्यांनी केलं आहे की नाही त्याची एक्सप्लेनेशन घेणं गरजेचं आहे. त्यांचे काय कन्स्ट्रक्शन कसं केलं, बिकॉज 2020 वर्षी हे सगळे बांधकाम झाले होते. दुसरी गोष्टी जो आपल्याला यामध्ये तपास करण्याची गरज आहे ते म्हणजे करण्याची गरज आहे की त्याचे आजूबाजू असलेले जो काही रो हाऊसेस असेल या अपार्टमेंट बिल्डिंग असेल त्याची म्हणजे सॉइल स्टेटा टेस्टिंग पासून त्यांनी काय कन्स्ट्रक्शन केलं आहे, किती क्रॅक्स पडले, बिकॉज याचा जो प्रेशर आहे त्या ठिकाणी गेलं असेल तर त्याच्या एक बार स्टेटा म्हणजे बिल्डिंगची स्टेबिलिटीची टेस्टिंग करण्याची पण सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे. या सूचनामध्ये नगरपालिकेला मदत करण्यासाठी आपण PWD आणि काही खासगी आर्किटेक्ट्सची पण अगर मदत लागत असेल तर ते नगरपालिकेला हा सूचना देण्यात आलेल्या आहे. आणि भुसावळ शहरमध्ये जवळपास 85 असे घर आहे, स्ट्रक्चर्स आहे जो अनस्टेबल म्हणून आहे, त्याची पण एक बार पूर्णतः तपासणी करण्याची सूचना देण्यात आली आहे. आणि त्याबरोबर याच्यामध्ये अगर धोकादायक इमारती कुठे असेल तर त्याच्यामध्ये लोकांनी त्याच्यामध्ये सतर्क राहण्याची गरज आहे आणि तिथे म्हणजे शक्यतो तिथे राहायला नाही पाहिजे. आपण सगळेजण बघतोय की जळगाव जिल्ह्यामध्ये विशेषतः भुसावळच्या या भागामध्ये सतत पाऊस चालू आहे, साधारणपेक्षा जास्त पाऊस चालू आहे आणि पावसामध्ये खंड पण आलेले नाही आहे. तर या गोष्टीचा सगळे लोकांनी विचार करता याबद्दल म्हणजे आपल्याला अत्यंत सतर्क राहण्याची गरज आहे. परंतु या परिस्थितीमध्ये कल आपल्याकडे भरपूर मोठा कार्यक्रम होता, आदरणीय पंतप्रधान महोदयांची पण या ठिकाणी दौरा होता. त्याच्याशिवाय नेपाळच्या जो बस दुर्घटना, दुर्दैव बस दुर्घटना चे पण जो म्हणजे मृतदेह आहे ते परत भारत देशात आणि जळगाव भुसावळ या परिसरात येत होती आणि प्रशासन म्हणजे सगळ्या दिशेने लक्ष दिलं होतं.
या परिस्थिती असतानाही आपले सर्व अधिकाऱ्यांनी आणि या ठिकाणचे स्थानिक नागरिकांनी, नगरपालिकांनी खूप सतर्कता दाखवली आणि एक मोठी दुर्घटना म्हणजे टाळलेली आहे. कोणाला एकही प्रकारच्या चोट झाला नाही, जानचं नुकसान नाही, इवन म्हणजे बिल्डिंग गेली परंतु बाकी कुठल्या प्रकारचे नुकसान या ठिकाणी झालेलं नाही. आणि हे जो त्यांनी सतर्कता दाखवली, त्यांनी जो म्हणजे काम जो केला, लोकांना वॉर्निंग दिला, लोकांना इथून काढून घेतला आणि कुठल्याही प्रकारचा धोका होऊ नये याच्यासाठी जो पूर्ण त्यांनी मेहनत घेतली, याबद्दल मी या ठिकाणचे नगरपालिका असतील, आपले प्रांत अधिकारी असतील, तहसीलदार असतील आणि त्यांची पूर्ण टीमला या ठिकाणी म्हणजे अभिनंदन करतो की त्यांनी यामध्ये म्हणजे लक्ष दिलेलं आहे. आणि लास्ट एवढंही सांगतो की भुसावळचे सर्व नागरिक त्यांनी म्हणजे आपल्या आणि आपल्या परिवाराच्या जीवाला कुठल्याही प्रकारचा धोका होऊ नये याच्यासाठी प्लीज लक्ष द्या. त्या ठिकाणी इसका पूर्ण ज्यावेळेस टेक्निकल ऑडिट होईल त्यामध्ये कळेल. परंतु याच्यामध्ये जो तुम्ही हे जो आहे हे जो भाग असतो आपल्या नदीच्या बाजूच्या या ठिकाणी सिल्टेशन झालेलं असतं. आपल्याकडे जो हार्ड रॉक सरफेस आहे ना त्याच्यापेक्षा आपण फार वर म्हणजे वर असतो क्योंकि त्या ठिकाणी सिल्ट आहे. सिल्टवर ज्या लोकांनी कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये आहे त्यांना माहिती आहे की सिल्टवर बांधकाम करणं एवढं सोपं नसतं. त्याच्यामध्ये पायलिंग करावं लागतं, त्याच्यामध्ये पिलर्स जो आहे बिलकुल हार्ड रॉक पर्यंत घेऊन जावं लागतं आणि भरपूर अजून सतर्कता म्हणजे करण्याची गरज आहे. कधी कधी जाणून बुजून पैसे वाचवण्यासाठी या म्हणजे दुर्लक्ष कधी कधी लोक करतात आणि भरपूर वेळा काय होत नाही. परंतु ज्या वेळ सब सरफेस फ्लो जो आपण म्हणतो पाणीचा पाऊस पडला ते वर येत नाही, खालून त्यांचा फ्लो होत असतो बिकॉज नदी बिलकुल जवळ आहे. तर ज्यावेळेस सब सरफेस फ्लो पाणीचा होतो तर यासारख्या बिल्डिंग मध्ये साधारणतः धोका निर्माण होतो. तर या गोष्टी जो आहे म्हणजे ये जो सतर्कता आहे ते म्हणजे सगळे जो बिल्डर्स आणि आर्किटेक्ट्स आहे प्लॅनिंग स्टेज पासून या म्हणजे करणं गरजेचं असतं. यामुळे कुठलेही बांधकाम म्हणजे ग्राउंड+1 स्ट्रक्चरचे बांधकाम करताना आपण म्हणजे सॉइल टेस्टिंग आपण करतो. या सगळ्या गोष्टी अगर केलं आहे नाही केलं आहे म्हणजे बिल्डर आर्किटेक्ट कोण होते या सगळ्या गोष्टीची तपास नगरपालिका करेल, नोटिसेस इश्यू करेल आणि याच्यावर पुढील कारवाई करणार आहे. परंतु अशा घटना घडू नये याच्यासाठी आपल्याला अजून सतर्कता करण्याची गरज आहे. आणि या ठिकाणी एक गोष्टी बघा, यासारखा जर म्हणजे आपण आजपर्यंत भरपूर वेळा पाहिलेलं आहे की ज्यावेळेस बिल्डिंग वगैरे पडतोय मोठ्या संख्येमध्ये लोकांची मृत्यू होतो, सगळ्या प्रकारचे प्रश्न निर्माण होतात. परंतु या ठिकाणी प्रशासनाने या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांनी म्हणजे जरासा लक्ष दिलं असल्यामुळे आपण बघू शकतो की कुठल्याही प्रकारचं नुकसान झालं नाही. एक म्हणजे या ठिकाणचे प्रशासनाचे एक म्हणजे कौतुक करणे योग्य.